सकाळी 6:30 वाजता सोफिया जेव्हा झोपेतून उठते तेव्हा बघते तर तिच्याच बाजूला झोपलेला तिचा नवरा त्याच्या तोंडातून फेस येत आहे। ते पाहून सोफियाचा थरकाप उडतो, कारण तिच्या नवऱ्याचे हातपाय देखील आकडले होते। सोफियाच्या घराशेजारीच तिची बहीण सोनिया राहत होती, म्हणून तिने घाईतच तिला फोन केला व अजून एका मैत्रिणीला देखील फोन केला आणि लगेचच इमर्जन्सी टीमला देखील फोन करण्यात आला। इमर्जन्सी टीमनं सुद्धा लगेचच ॲम्ब्युलन्सला तिथे पाठवले आणि आम्ही येईपर्यंत तुम्ही CPR द्या म्हणाले। समीरला CPR देणं खूप कठीण होतं, कारण त्याच्या तोंडातून सारखा फेस येत होता आणि त्याचा जबडा इतका जड झाला की त्याची जीभ दोन्ही दातांमध्ये अडकली होती। समीरच्या बाजूला त्याची बायको सोफिया, बहीण आणि मैत्रीण या तिन्हीही होत्या, पण या तिघींनाही समजत नव्हते की आता नेमकं काय करायचं। आणि बाजूलाच बसलेला समीरचा मुलगा हे सगळं बघून विचारात पडला की काल रात्रीपर्यंत तर सगळं काही ठीक होतं, मग आता अचानक कसे काय घडले। तोच 1 तासानंतर तिथे मेडिकलची पूर्ण टीम आली। डॉक्टर समीरला CPR देण्याचा प्रयत्न करत होते, परंतु समीरची तब्येत एवढी खराब झालेली होती की त्याला CPRचा काहीही एक फरक पडत नव्हता आणि पाहता पाहताच पत्नी आणि आपल्या लहान मुलासमोरच समीर आपला जीव सोडतो। डॉक्टरांनी जेव्हा समीरच्या मृत्यूचे कारण चेक केले तेव्हा त्यांच्यासमोर आले की समीरला रात्री हृदयविकाराचा झटका आल्यानं त्याचा मृत्यू झाला आहे। पहिल्या रात्रीमध्ये सगळं काही आनंदात होतं आणि अचानकच दुसऱ्या रात्री सोफियाच्या आणि त्यांच्या मुलाच्या डोक्यावरून बापाचं छत्र हरपलं होतं। समीरचं वय फक्त 33 वर्ष होतं। अशामध्ये हृदयविकाराचा झटका येणं ही साधारण गोष्ट झाली होती। अशा प्रकारे समीरने आपले प्राण सोडले होते, पण त्यामधून एक गोष्ट सिद्ध झाली होती की हृदयविकाराचा झटका आल्यानंतर कोणाच्याही तोंडामधून फेस येत नाही, पूर्ण शरीर थंड पडत नाही। त्यामुळे डॉक्टर या घटनेनंतर लगेचच पोलिसांना फोन करतात आणि पोलीस देखील लगेचच घटनास्थळी दाखल होतात आणि त्या पूर्ण घराची तपासणी करतात। परंतु पोलिसांना समीरच्या त्या घरामध्ये कोणतीही क्रिमिनल ॲक्टिव्हिटी किंवा संशय करण्यासारखी एखादी वस्तू आढळत नाही, ज्यामुळे कुणावर संशय घेता येईल। परंतु जेव्हा समीरच्या मृत्यूचे कारण समजतं, सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकते। कोणीही विचार केला नव्हता 33 वर्ष समीर बरोबर त्याच्या घरातीलच व्यक्ती असे काही करू शकते। पण जर समीरचा जीव हृदयविकाराच्या झटक्यानं गेला होता तर पोलिसांनी मुख्य आरोपीला कसे काय शोधले आणि तो घरातील कोण व्यक्ती होता? त्याच्यामुळे समीरने तरफडून आपले प्राण गमावले। नेमकं हे सगळं कोणी घडून आणलं आणि काय झालं त्याच्यासोबत, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला ही स्टोरी सुरुवातीपासून जाणून घ्यावी लागेल। समीर आणि सोफिया दोघांचाही प्रेमविवाह झाला होता। हे दोघेही उच्च शिक्षित होते, म्हणून हे दोघेही नोकरी करण्यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये राहत होते। पण ज्या दिवशी समीरचा जीव गेला त्या दिवशी केरळमध्ये समीरच्या आईवडिलांना फोन जातो। फोनवर त्यांची सून सोफिया समीरच्या आईवडिलांना रडत सांगते, आपल्या समीरसोबत अशी वाईट घटना घडली। केरळमधील राहणारे समीरच्या आईवडिलांना सुनाचे हे शब्द ऐकून धक्काच बसतो। कोणत्याही आईवडिलांच्या कानावर मुलाच्या मृत्यूची दुःखद घटना पडणे हे खूप कठीण असते। जेव्हा समीरचे आईवडील ही दुःखद घटना ऐकतात तेव्हा त्यांची लगेच इच्छा होते की लगेचच समीर कडे जावे, त्याला पाहावे। परंतु समीरचे आईवडील केरळमध्ये होते तर सोफिया आणि समीर हे ऑस्ट्रेलियामध्ये राहत होते। पण ऑस्ट्रेलियामधील सरकार व मेडिकल टीमचे आभार मानले पाहिजे, कारण त्यांनी समीर आणि सोफियाला केरळला पाठवण्यासाठी इमर्जन्सी विमानाचे तिकीट बुक करून दिले होते। एवढेच नाही तर $30,000 रुपयांची देखील मदत केली। समीरचा मृत्यू झाल्यानंतर 2 दिवसांनी त्याचा मृतदेह केरळमधील त्याच्या आईवडिलांच्या घरी आला होता। त्याबरोबरच समीरची बायको व त्याचा मुलगा देखील केरळमध्ये आले होते। घरामधील सगळ्यांच्या चेहऱ्यावर अतिशय दुःख होतं, कारण 1 दिवस अगोदरच समीर आपल्या आईवडिलांसोबत फोनवर बोलला होता आणि फक्त एका रात्रीमधूनच आईवडिलांना इतकी दुर्दैवी घटना मिळेल याचा त्यांनी विचारही केला नव्हता।
समीर जरी आईवडिलांपासून दूर राहत असला तरी तो नेहमीच आईवडिलांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायचा। दर 1-2 दिवसानंतर तो आईवडिलांना एक तरी फोन करायचा। एवढेच नाही तर गेल्या 15 दिवसांअगोदर समीर, त्याची बायको व त्याचा मुलगा केरळला येऊन राहिले होते आणि 2 आठवड्यांअगोदरच समीर परत एकदा ऑस्ट्रेलियामध्ये गेला होता। एकंदरीत समीरचे कुटुंब त्याच्या आईवडिलांना भेटण्यासाठी ऑस्ट्रेलियामधून केरळला अधूनमधून सततच येत राहायचं। समीरच्या आईवडिलांनी कधी विचारही केला नव्हता की जेव्हा आपला समीर आपल्याला भेटण्यासाठी इथे आलेला असेल ही त्यांची शेवटचीच भेट असेल। समीरची बायको सोफिया समीरच्या मृतदेहाजवळ बसून जोरजोराची रडत होती। कधी कधी तर तिला चक्कर देखील येत होते, कारण अचानक आनंदात चालणाऱ्या तिच्या संसारात इतकी दुर्दैवी घटना घडेल हा तिनं स्वप्नात देखील विचार केला नव्हता। परंतु इकडे समीरच्या वडिलांना एक चिंता नेहमीच सतावत होती। 33 वर्षांचा त्यांचा समीर एकदमच हसमुख चेहऱ्याचा होता। जेव्हा जेव्हा तो आपल्या कुटुंबासोबत घरी यायचा तेव्हा सर्वांसोबतच तो तिथे आनंदात राहायचा। परंतु यावेळी समीर ऑस्ट्रेलियाला जात असताना त्याने आपल्या वडिलांना आणि नातेवाईकाला सांगितलं होतं की जेव्हा कधी पुन्हा केरळमध्ये तो येईल तेव्हा तो जिवंत नसेल। एवढेच नाही तर समीर वडिलांना म्हटलाही होता त्याचा अंत्यविधी त्याच्या आजोबांचा ज्या ठिकाणी झाला होता त्याच्याच बाजूला करायचा। काय समीरला माहिती होतं की भविष्यात आपले प्राण जाणार आहे, की हे सगळं काल्पनिक घटना होती। समीरला जाऊन आता 15 दिवस झाले होते, पण सोफिया अजूनही समीर गेलेल्या दुःखामधून सावरली नव्हती। पण तिला तिच्या ऑस्ट्रेलियातील नोकरीवर जाणं गरजेचं होतं आणि तसेही तिच्या मुलाचीही शाळा सुरूच होती, म्हणून तिचं ऑस्ट्रेलियाला जाणं हे निश्चित होतं। सोफिया ही गोष्ट आपल्या सासू सासऱ्यांना सांगते। पुढे सोफिया तिच्या सासू सासऱ्यांना म्हणते, मला आता ऑस्ट्रेलियामध्ये राहण्याची अजिबात इच्छा नाही, परंतु आता मुलाची शाळा आणि माझा जॉब तिकडेच आहे, त्यामुळे मला नाईलाजाने ऑस्ट्रेलियाला जावं लागेल। आणि समीर गेल्यानंतर 16व्या दिवशी सोफिया आणि तिचा मुलगा ऑस्ट्रेलियाला जातात। समीरचे आईवडील यांना एवढेच समाधान होतं की सोफिया इतक्या दूर राहून देखील त्यांच्यासोबत नेहमी कॉन्टॅक्टमध्ये राहत होती किंवा दर शनिवारी किंवा रविवारी सासू सासऱ्यांना न विसरता फोन करायची, त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यायला सांगायची। त्यामुळे समीर गेल्यानंतर सोफियाचा हा मायाळू चेहरा बघून त्यांना मुलाचं जास्त दुःख जाणवलं नाही। प्रत्येक शनिवारी समीरचे आई वडील नातू आणि आपल्या सुनेसोबत बोलायचे। इकडे सोफिया देखील आपल्या कामांमध्ये व्यस्त होऊ लागली होती। त्यांची ही रुटीन नेहमीचीच ठरली होती। दर शनिवारी सोफिया कॉल करायची आणि समीरचे आई वडील नातू आणि सुनेसोबत बोलायचे। असे करत करत 9 महिने होऊन गेले, पण एक शनिवार असा आला की त्या शनिवारी त्या आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली। नेहमीप्रमाणे समीरचे आईवडील सोफियाच्या फोनची वाट बघतात, परंतु त्या शनिवारी सोफियाचा त्यांना काही फोन येत नाही। तेव्हा समीरचे आईवडील विचार करतात की सोफिया बिझी असेल म्हणून तिला फोन करायला जमलं नसेल, कदाचित ती पुढच्या शनिवारी आपल्याला फोन करेल। परंतु पुढच्या शनिवारी सुद्धा तसेच होते। शनिवारीही तिचा फोन आला नाही। गेल्या 9 महिन्यांपासून असे पहिल्यांदाच घडले होते। दुसरा शनिवार आला होता तरी तिचा फोन आलेला नव्हता, म्हणून समीरच्या आईवडिलांना सोफियाची आणि आपल्या नातवाची चिंता वाटू लागली। म्हणून समीरच्या आईवडिलांनी सोफियाची लहान बहीण सोनियाला फोन केला। सोनिया जे काही सोफियाच्या सासू सासऱ्यांना सांगते त्यावर त्यांचा विश्वास बसत नाही। समीरचे आईवडील तिला म्हणतात, गेल्या शनिवारी सोफियाने आम्हाला फोन केला नाही, याही शनिवारी तिचा फोन आला नाही, आम्हाला तिच्यासोबत बोलायचे आहे, मला आमच्या नातवाची आठवण आली आहे। यावर सोफिया सांगते, फक्त तुम्हीच नाही, मी सुद्धा तिच्यासोबत आता फोनवर बोलू शकत नाही। तुमचा नातू तर माझ्याकडेच आहे, इथे माझ्याजवळ, पण तुमची सून म्हणजेच माझी बहीण गेल्या 15 दिवसांपासून ऑस्ट्रेलिया पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे। आपल्या सुनेला ऑस्ट्रेलियाच्या पोलिसांनी
ताब्यात घेतले आहे यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. पण सोफियाला ऑस्ट्रेलियाच्या पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं कारण ऐकून समीरच्या आईवडिलांचे हातपायच थंड पडले. कारण सोफियाला तिच्याच नवऱ्याच्या हत्येप्रकरणी ताब्यात घेतलं होतं. पण समीरचे प्राण तर हृदयविकाराच्या झटक्यानं गेले होते. मग यामध्ये त्याच्याच बायको सोफियाचा हात कसा काय असू शकतो? तिने स्वतःच्याच नवऱ्याला का संपवले असेल? आणि जरी सोफियाचा हात यात असला तरी या गोष्टीला उलगडण्यासाठी जवळजवळ आता 10 महिने पोलिसांना का लागलेत? हेच प्रश्न समीरच्या आईवडिलांच्या डोक्यात फिरत होते. ऑस्ट्रेलियाच्या पोलिसांनी सोफियाला का आणि कशासाठी ताब्यात घेतले होते? चला तर हे आता सविस्तर बघूयात. डॉक्टरांनी जेव्हा समीरचा रिपोर्ट चेक केला होता तेव्हा त्याच्या रक्तामध्ये सायनाइड आढळलं होतं. म्हणजे त्यांच्या लक्षात आलं होतं की समीरचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं नाही तर एका पॉइझन देऊन त्याची हत्या करण्यात आली होती. आणि म्हणून त्याच्याच बायकोला पोलिसांनी पकडले होते, तेही उशिरा. कारण जेव्हा पोलिसांना समीरचा रिपोर्ट मिळाला, त्याचा खून झालाय हे समजले, तेव्हा ते सोफियाच्या घरी गेले नाही आणि त्यांनी तिला फोनही केला नाही. तिला चौकशीसाठी त्यांनी पोलीस स्टेशनमध्येही बोलवले नाही. कारण पोलिसांच्या मते जर एखाद्या व्यक्तीने एखादा गुन्हा केलेला असेल तर तो लपवण्यासाठी बरेच प्रयत्न करतो, खोटे बोलतो. त्याच्यावर सगळ्यांचं लक्ष आहे हे बघून तो सावधगिरीने वागतो. परंतु त्याला जेव्हा वाटतं की आपल्याकडे आता कोणीच बघत नाही तेव्हा तो मनमोकळेपणाने वागायला राहायला सुरुवात करतो. त्यामुळेच ऑस्ट्रेलिया पोलिसांनी सोफियावर लक्ष ठेवणं सुरू केलं. ती कुठे जाते, कुठून येते, तिची बँक डिटेल्स, फोन डिटेल्स या सगळ्यांवरच आता पोलिसांची नजर होती. आपल्या नवऱ्याचा मृत्यू नैसर्गिक आहे यावर सगळ्यांचा विश्वास पटला असे जेव्हा तिला वाटले तेव्हा सोफिया एकदम फ्री झाली. खरं तर गुन्हा कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी तो लपत नसतो. समीरच्या मृत्यूनंतर 5 महिन्यात सोफियाने समीरची कार एका दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर ट्रान्सफर केली होती. पोलिसांना धक्का तेव्हा बसला जेव्हा सोफियाने ज्या व्यक्तीच्या नावावर कार केली होती त्याच व्यक्तीसोबत सोफियाचे बँकेत जॉईंट अकाउंट होते आणि सोफियाने त्यावर पैसे देखील ट्रान्सफर केलेले होते. पोलिसांचं तिच्यावर लक्ष होतं. ती कोणत्या तरी एका अनोळखी व्यक्तीला भेटते. ती कधी कधी त्याच्यासोबत हॉटेलवर जेवायलाही जाते तर कधी कॉफी शॉपमध्ये बसून दोघेही चहा घेतात. अगोदर तर सोफिया आणि तो व्यक्ती लपून लपून भेटत होते. परंतु जेव्हा त्यांना वाटलं की आता आपल्यावर कोणाचाही संशय नाही आणि आपल्याला आता काहीही होणार नाही तेव्हा ते पब्लिक एरियामध्ये भेटायला लागले होते. सोफिया आणि त्या व्यक्तीचं भेटणं बघून पोलिसांना वाटत होतं की खरंच हे दोघे पती पत्नी आहेत. पोलिसांनी आता सोफियाचे कॉल डिटेल्स काढले होते. त्यामध्ये त्यांना आढळले की सोफिया आणि त्या व्यक्तीचे जवळजवळ 250 ते 300च्या वरती कॉल रेकॉर्ड होते. पोलिसांनी जेव्हा सगळ्या पुराव्याची तपासणी केली तेव्हा त्यांना समजलं की सोफियाने ज्या व्यक्तीच्या नावावर कार ट्रान्सफर केली, ज्या व्यक्तीसोबत बँकमध्ये जॉईंट अकाउंट उघडले होते आणि ज्या व्यक्तीसोबत ती बाहेर नेहमी भेटायची त्या व्यक्तीचं नाव काय? चला सांगते. त्याचं नाव अरुण कमला हसन. अरुण कमला हसन हा नेमका कोण होता? चला हे देखील जाणून घेऊ. ज्यावेळी समीरचा जन्म झाला होता त्यावेळी तो खूप शांत आणि हसमुख स्वभावाचा होता. तो खूप हुशार देखील होता. तसेच समीर एका चर्चमध्येही जायचा. तिथेच समीर आणि सोफियाची मैत्री झाली होती, तेही अगदी लहानपणापासून. ते एकाच शाळेत शिकले होते. तसेच सोफिया आणि समीर एकाच कॉलेजमध्येही शिकत होते. म्हणूनच त्यांची खूप छान मैत्री होती आणि हळूहळू त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं होतं. समीरने निर्णय घेतला होता की त्याचे MBA कंप्लीट झाल्यानंतर तो लगेचच सोफियासोबत लग्न करेल. त्यामुळे अगोदर त्याला सेटल व्हायचं होतं. तेव्हा समीर वेगळ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतो आणि सोफिया सुद्धा इंजिनिअरिंगमध्ये वेगळ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेते. आता इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सोफियाची ओळख अरुण बरोबर होते. इकडे समीरनं मनाशी ठरवलं होतं की MBA झाल्याबरोबर आपण सोफिया सोबत लग्न करणार.
परंतु सोफिया मात्र इंजिनिअरिंगला आली होती आणि इंजिनिअरिंगला असताना तिची ओळख अरुण कमला हसन बरोबर झाली होती. त्यांच्यात आता मैत्री झाली होती आणि मैत्री कधी प्रेमात बदलून गेली हे त्यांच्याही लक्षात आले नाही. MBA करत असणाऱ्या समीरला या गोष्टीची अजिबातही भनक लागली नव्हती, कारण सोफिया त्याच्यासोबतही प्रेमानेच बोलत असे. सोफिया एकाच वेळी समीर सोबत आणि अरुण कमला हसन सोबत प्रेमात पडली होती. ते एकाच वेळी दोघांनाही बोटावर ती फिरवत होती. समीरचा MBA कंप्लीट झालं आणि त्याला चांगली नोकरीही लागली आणि तसेच सोफिया आणि अरुण यांची देखील इंजिनिअरिंग कंप्लीट झाली आणि पुन्हा एकदा सोफिया आणि समीर एकत्र आले. परंतु सोफियाने समीरला अरुण सोबत आपले संबंध आहे हे माहिती होऊ दिले नाही. आता समीर आणि सोफिया लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये राहून जवळजवळ 3 वर्ष होत आले होते आणि म्हणून त्यांनी आता लग्न करायचे ठरवले होते. समीर आणि सोफियाची फॅमिली एकमेकांना चांगलीच ओळखत होते, त्यामुळे समीर आणि सोफिया लग्न करणार आहे ही गोष्ट ऐकल्यानंतर त्यांना कोणालाही आश्चर्य वाटलं नाही. पण त्यावेळी मात्र समीरच्या वडिलांनी त्यांच्या लग्नाला नकार दिला होता. तेव्हा सोफिया म्हणाली होती, माझे जर समीर सोबत लग्न झाले नाही तर मी माझे जीवन संपवेल. आणि त्याशिवाय समीरचे आई वडील सोफियाच्या आई वडिलांना चांगलेच ओळखत होते, त्यामुळे आपला मुलगा व ती मुलगी एकमेकांवर खरं प्रेम करतात म्हणूनच समीरच्या वडिलांनी लग्नाला होकार दिला. 2008 मध्ये दोघेही कुटुंबाच्या मर्जीनं समीर आणि सोफियाचे लग्न होते. लग्नाच्या 1.5 वर्षानंतर त्यांच्या घरात एक गोंडस बाळाचा जन्म देखील होतो. त्यामुळे सगळं काही व्यवस्थितच सुरू असतं. परंतु त्याच दरम्यान सोफियाला बेंगलोरमध्ये जॉब भेटला, तसेच समीरला ओमनमध्ये जॉब भेटला. त्यामुळे तो जॉब करण्यासाठी समीरला भारत सोडून ओमनमध्ये जावं लागलं आणि तेव्हा सगळ्यांच्या आयुष्यात बदल घडले. वर्ष 2011 मध्ये सोफियाची बहीण ऑस्ट्रेलियामध्ये जॉब करत होती, त्यामुळे ती तिथे स्थायिक झाली होती. त्यामुळे सोफिया नवऱ्याला म्हणते, आपण देखील आता ऑस्ट्रेलियामध्ये राहायला जाऊ. परंतु समीर ओमनमध्ये जॉब करत होता, तिथून त्याला घरी येण्यासाठी जास्त सोपं पडायचं, कारण भारत व ओमनचे अंतर ऑस्ट्रेलियापेक्षा कमी आहे. समीर सोफियाला म्हणतो की तूच माझ्यासोबत ओमनमध्ये राहायला ये, आपण दोघेही येथेच सेटल होऊ. परंतु सोफिया आपली बहीण सोनियाचे ऐकून घेते आणि म्हणते, मला ऑस्ट्रेलियामध्येच राहायला जायचं आहे. आणि शेवटी सोफिया आपल्या 3 वर्षाच्या मुलाला घेऊन 2012 मध्ये ऑस्ट्रेलियाला जाते. इकडे समीरला देखील दुसरा कोणताही पर्याय नव्हता, त्यामुळे त्याने थोडे दिवस ओमनमध्ये जॉब केला आणि 2013च्या सुरुवातीला समीर देखील ऑस्ट्रेलियामध्ये गेला. खरं तर मी आधीच सांगितले आहे की जेव्हापासून समीरने आपले प्राण सोडले होते तेव्हापासूनच तिथल्या पोलिसांना त्याच्या बायकोवर संशय होता. त्यामुळे गेल्या 9 महिन्यांपासून पोलीस सोफियावरच नजर ठेवून होते. त्याचबरोबर सोफिया ज्या व्यक्तीला भेटत होती म्हणजेच अरुण, त्याच्यावर सुद्धा पोलिसांची नजर होती. पोलिसांकडे आता यांच्या काही गोष्टी व काही पुरावे जमा केले जातात. त्यांच्या घरावर जप्ती पडते, काही महत्त्वाच्या वस्तू पोलिसांच्या ताब्यात घेतल्या जातात व सोफिया व तिचा जुना बॉयफ्रेंड अरुण यांना देखील पोलीस आपल्या ताब्यात घेतात. अरुणच्या देखील घराची पोलीस तपासणी करतात. सोफियाच्या घरामध्ये पोलिसांना एक डायरी मिळाली, तसेच अरुणच्या देखील घरामध्ये त्यांना इलेक्ट्रॉनिक डिजिटल डायरी मिळाली आणि त्या डायरीचा डाटा सगळा अरुणच्या लॅपटॉपमध्ये सेव्ह होता. ऑस्ट्रेलियाच्या पोलिसांनी 9 महिन्यांच्या पेशन्सनं मोठ्या हुशारीनं हे सगळे पुरावे जमा केले. तसेच त्यांचे कॉल रेकॉर्ड, एकमेकांना ट्रान्सफर केलेले पैसे, एकमेकांना जेव्हा ते भेटत होते त्याचे CCTV फुटेज, पोलिसांसाठी हे पुरावे खूप महत्त्वाचे ठरले. आता प्रश्न असा उपस्थित राहतो, जेव्हा सोफियाने समीर सोबत लग्न केले तेव्हा ती अरुण कमला हसनला पूर्णपणे विसरली होती. जर लग्नानंतर ती अरुणला पूर्णपणे विसरली होती तर तिच्या आयुष्यात अरुण काही वर्षानंतर कसा काय आला, चला तेही बघू. सोफियाचे लग्न होऊन 1 वर्ष झाले होते.
तिचा नवरा समीर ओमनमध्ये जॉबला गेला होता. सोफिया बेंगलोरमध्ये जॉब करत होती. त्याच दरम्यान सोफिया आणि अरुण या दोघांची भेट पुन्हा एकदा फेसबुकवरती झाली. पण इकडे ओमनमध्ये जॉब करत असणाऱ्या समीरला सोफिया आणि अरुणच्या सुरू झालेल्या लव्ह स्टोरीची भनक देखील लागली नाही. त्याला माहिती तरी कसं होईल, कारण तो बाहेर जॉब करत होता. त्याच्या नकळत बायको हे सगळं करत होती. जेव्हा समीर घरी यायचा तेव्हा सोफियाला त्याची खूपच अडचण निर्माण व्हायची, कारण ती तिचा बॉयफ्रेंड अरुणसोबत जास्त फोनवर बोलू शकत नव्हती, मेसेजवर बोलू शकत नव्हती. जसे जसे सोफिया अरुणजवळ येत गेली तशी तशी तिच्या मनामध्ये अरुणसोबतच राहण्याची इच्छा जास्त वाढू लागली. त्यामुळे सोफिया तिचा नवरा समीरला म्हणाली की आपण आता ऑस्ट्रेलियाला राहायला जाऊ, कारण तिला माहिती होतं की जर ती ऑस्ट्रेलियाला राहायला गेली तर तिचा नवरा ओमनची आपली इतकी चांगली नोकरी सोडून तिच्यासोबत ऑस्ट्रेलियाला येणार नाही. परंतु सोफियाला हे माहिती नव्हतं की तिचा नवरा तिच्यावर इतकं सारं प्रेम करतो की त्याचा इतका चांगला जॉब सोडून त्याच्या मुलासाठी व त्याच्या बायकोसाठी ऑस्ट्रेलियामध्ये तो शिफ्ट झाला. 2012 मध्ये जेव्हा सोफिया आपल्या बहिणीकडे ऑस्ट्रेलियाला राहायला गेली तेव्हाच समीर सुद्धा 2013 मध्ये आपला ओमनमधील जॉब सोडून बायकोकडे ऑस्ट्रेलियामध्ये राहायला गेला. आणि याच दरम्यान सोफियाचा प्रियकर अरुण 2014 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये राहायला आला. ही गोष्ट पोलिसांना त्याच्या डायरीमधूनच समजली, कारण त्याने डायरीमध्ये लिहिलं होतं, मी माझ्या प्रियसीला माझ्या लाईफ पार्टनर सोफियाला ऑस्ट्रेलियामध्येच भेटायला चाललो आहे. आता इकडे ऑस्ट्रेलियामध्ये तिचा नवरा समीर आणि प्रियकर हा देखील होता. त्यामुळे सोफियालाच प्रियकराला भेटणं मुश्किल झालं, कारण नवरा सोबत होता. अशावेळी कोणतीही गोष्ट नवऱ्यापासून लपवणं खूपच अवघड असतं. कधी ना कधी अशा घटनांचा उलगडा होतच असतो. ज्याप्रमाणे सोफिया अरुणवरती प्रेम करायला लागली होती त्यावरून हे स्पष्ट झालं होतं की समीरला आपली बायको सोफिया आणि अरुणच्या लव्ह अफेअरबद्दल लवकरच माहिती होईल. आणि झालंही अगदी तसंच. समीरने आपल्या लहानपणाच्या मैत्रिणीला आपली लाईफ पार्टनर बनवलं होतं. त्याच्या स्वप्नातही असं कधी वाटलं नसेल की आपली मैत्रीण आपली बायको आपल्या सोबत कधी असं काही करू शकेल. त्याने कधी विचारही केला नव्हता. आता समीरला त्याची बायको आणि अरुणबद्दल माहिती पडलं, दोघांमध्ये आलेल्या दुराव्यावरून. कारण समीर खूप साधा आणि सरळ माणूस होता. त्याला आता 6 वर्षांचा एक मुलगा होता. त्यामुळे तो आपल्या मुलाचा विचार करून सोफियाला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न करतो आणि तिला पुन्हा एकदा सुधारण्याचा चान्स देतो. तीही तेवढ्यापुरती त्याला हो म्हणते, त्याची माफी मागते. पण आता सोफिया अरुणच्या प्रेमात इतकी वेडी झाली होती की तिला तिच्या नवऱ्याच्या भावनांसोबत काही घेणं देणं उरलंच नव्हतं. तिला फक्त आता अरुणसोबत राहायचं होतं. ती आता आपल्या त्या 6 वर्षाच्या मुलाचा देखील विचार करत नव्हती. म्हणूनच समीरचे प्राण जाण्याच्या 3 महिन्या अगोदरच ऑस्ट्रेलियामध्ये एका रेल्वे स्टेशनवरती समीरवरती एका धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. ज्या दिवशी समीरवरती बाहेर हल्ला झाला होता त्यावेळी समीरनं मोठ्या बहादुरीनं आपले प्राण वाचवले. एवढेच नाही तर जे कोणी तोंडावर रुमाल बांधून आलं होतं त्याचा चेहरा देखील त्यानं पाहिला होता. आणि याबद्दल समीरनं लगेचच ऑस्ट्रेलिया पोलिसांना देखील माहिती दिली होती. आणि याच गोष्टींमुळे समीर जेव्हा आपल्या आईवडिलांकडे त्यांना भेटण्यासाठी केरळला आला होता त्यावेळेसच त्यानं सांगितलं होतं की आपल्या जीवाला आता इथे धोका आहे. तारीख होती 14 ऑक्टोबर 2015. सोफियाने 13 ऑक्टोबरलाच रात्री तिच्या प्रियकरला अरुणला घरात बोलवलं होतं आणि त्याला लपूनही बसण्याची जागाही दिली होती. त्या रात्री सोफियाने समीरच्या जेवणामध्ये असे काही मिक्स केले होते ज्याने समीर लगेचच बेशुद्ध झाला. जेव्हा तो बेशुद्ध अवस्थेत झोपला तेव्हा सोफियाने त्याला हलवलं, पण समीर काही केल्या उठला नाही. सोफियाला आता समजलं की हा गुंगीत आहे, पूर्णपणे शांत आहे
आणि तिचा मुलगा देखील दुसऱ्या रूममध्ये झोपलेला आहे। या सगळ्या गोष्टींचा फायदा घेत याच दरम्यान सोफियाने तिचा प्रियकर अरुणला बाहेर बोलवलं। या दोघांनीही एका ज्यूसमध्ये सायनाइड मिक्स केलं आणि समीर झोपेत असताना त्याच्या तोंडामध्ये या दोघांनीही ते ज्यूस ओतलं आणि अशा प्रकारे ओतलं की पूर्णपणे समीरच्या पोटात ते ज्यूस गेलं पाहिजे आणि हीच गोष्ट त्याच्या मृत्यूचे कारण ठरले मित्रांनो। आणि ऑस्ट्रेलिया पोलिसांना देखील याच गोष्टी कोर्टात सिद्ध करायचे होते। यासाठीच पोलिसांनी त्या दोघांनाही ताब्यात घेतले आणि चौकशी सुरू केली। परंतु आता सोफिया आणि अरुणचा नवीनच खेळ परत सुरू झाला। अरुण पोलिसांना म्हटला की या सगळ्या घटनेचा मी एकटाच गुन्हेगार आहे। मी गुपचूपच समीरच्या घरी गेलो होतो, त्यांच्या घरात लपून बसलो, त्यांच्या जेवणात झोपेचं औषध मीच मिक्स केलं। ज्यावेळी सर्व झोपले त्याच वेळी समीरला ज्यूसमधून मी सायनाइड पाजलं। अरुण पूर्णपणे सोफियाला वाचवण्याचा प्रयत्न करत होता, कारण ती त्याची प्रेयसी होती आणि तो तिच्यासाठी काहीही करू शकत होता। सोफियाने सुद्धा पलटी मारत हे सगळं काही अरुणनेच केलं आहे असं सांगितलं। ती म्हटली की या सगळ्यांमध्ये माझा काहीच हात नाही, हे सगळं अरुणने केलं आहे, कारण तो माझा कॉलेजचा बॉयफ्रेंड होता। मी त्याच्यासोबत लग्न केले नव्हते, म्हणून त्याने माझा बदला घेतला आहे। खूप रडून रडून ती बोलत होती की सर, माझा मुलगा आहे, तो एकटा पडेल, मला त्याच्याकडे जाऊ द्या। परंतु पोलिसांनी असे काही पुरावे समोर ठेवले ज्यामुळे दोघांची चॅटिंग, दोघांचे कॉल रेकॉर्ड व दोघांच्याही डायऱ्या, त्या डायऱ्यांमध्ये सगळं काही होतं। जेव्हा सोफिया 2013 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये आली होती तेव्हाच तिने अरुणला देखील ऑस्ट्रेलियामध्ये बोलून घेतले होते आणि त्यावेळेसच असे दोघांनीही समीरला आपल्या दोघांच्या आयुष्यातून बाजूला करण्याचा निर्णय घेतला होता। आणि अरुणने त्याच्या डायरीमध्ये असेही लिहून ठेवले होते की आजकाल कोणाचे प्राण घेणं खूप सोपे झाले आहे। मी याच सायनाइडचा वापर करून एकाचं जीवन संपवलं आहे, फक्त माझ्या प्रेयसीसाठी, कारण आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो। ह्याच इलेक्ट्रॉनिक डायरीमधील पुरावा खूप मोठा पुरावा ठरला होता। कोर्टमध्ये सोफिया आणि अरुणबद्दल पूर्ण गुन्हा आता सिद्ध झाला। सोफिया कोर्टात खूप रडायची, माझ्या लहान मुलाला आता कोण सांभाळेल म्हणत होती, मला इतकी मोठी शिक्षा देऊ नका असं म्हणत होती। परंतु ऑस्ट्रेलिया कोर्टने एकही शब्द त्यांचा ऐकला नाही। समीरच्या हत्येप्रकरणी अरुणला 24 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली। या 24 वर्षाच्या शिक्षेत 20 वर्ष त्याला कोणत्याही प्रकारची सुट्टी दिली जाणार नाही। तसेच सोफियाला 22 वर्षांची शिक्षा सुनावली गेली। त्यामध्ये सोफिया 18 वर्षांपर्यंत जॉबसाठी अप्लाय करू शकत नव्हती। कोर्टने समीर आणि सोफियाच्या मुलाची कस्टडी सोफियाची लहान बहीण सोनियाला दिली। इकडे समीरचे आई वडील हे सगळं ऐकून अतिशय दुःखी झाले होते। समीरचा मुलगा त्यावेळी आता 9 वर्षांचा होता, आता तो 16 वर्षांचा झाला असेल। त्यालाही हे समजलं असेल की कशा प्रकारे आपल्या आईनेच आपल्या बापाला मारले आणि आज आपली आई त्याच गुन्ह्यामध्ये जेलमध्ये आहे। इकडे समीरच्या आईवडिलांनी ऑस्ट्रेलिया पोलिसांना एक विनंती केली आहे, त्यांच्या नातवाची कस्टडी त्यांना भेटावी, त्या नातवामध्येच त्यांचा समीर मिळेल म्हणून। त्याच्यासाठी ते त्याची पूर्ण प्रॉपर्टी विकायलाही तयार आहे। ऑस्ट्रेलिया कोर्टने हे त्यांचं मंजूर केलं। जी मुलगी समीर सोबत लग्न करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकत होती, तीच मुलगी आज दुसऱ्याच्या प्रेमात पडली। आणि एवढेच नाही, तिने आपला मुलगा, आपला नवरा यांना दुःखाच्या अंधारात ढकललं। प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न येतो, पण त्याचे उत्तर अजूनही कुणाला समजले नाही। लग्न झाल्यानंतर मुली आपल्या नवऱ्याला सोडून त्यांच्या प्रियकराच्या परत प्रेमात का पडतात आणि त्या प्रेमामुळेच एवढं भयंकर घटना का घडतात? तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल आणि त्याचे उत्तर माहिती असेल तर नक्कीच खाली कॉमेंटमध्ये मला कळवा। मित्र आणि मैत्रिणींनो, आपलं आयुष्य खूप छोटं असतं, त्यात आपण योग्य निर्णय घेणं महत्त्वाचं असतं। जर तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतात आणि तो तुम्हाला भेटला असेल तर आयुष्यात कधीच त्याला धोका देऊ नका। तुमचं प्रेम तुम्हाला मिळालं यातच देवाचे आभार माना, परंतु त्याच प्रेमाला धोका देऊन तुम्ही दुसरीकडे प्रेम शोधता हे योग्य नाही।
त्या दुसऱ्या प्रेमासाठी तुम्ही आपलं पहिला संसार उद्ध्वस्त करता हे अजिबात योग्य नाही। त्यातली त्यात जरी तुम्ही दुसरीकडे प्रेम शोधलं असेल, षडयंत्र आखून आपला पहिल्या प्रेमाला मारणं हे कितपत योग्य आहे? आपल्या मुलाला अनाथ करणे हे कितपत योग्य आहे? तुम्हाला माहिती आहे का, कर्म फिरून परत आपल्याकडे माघारी येतो। तुमच्या भांडणांमध्ये 2 दिवसाच्या तुमच्या त्या प्रेमामुळे तुमच्या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं हे विसरू नका। ते अनाथ होतात हे तुम्ही विसरू नका। तुमच्याबद्दल त्यांच्या मनात तिरस्कार निर्माण होतो की आमची आई किंवा आमचे बाबा असे होते। तुम्ही कितीही कमवा, परंतु जर तुमची मुलंच तुमची इज्जत करत नसेल तर तुमच्या कमवण्याचा उपयोग नाही। त्यामुळे आपल्या मुलांसाठी तुम्ही व्यवस्थित राहा। नवरा, बायको आणि मुलं या पलीकडे दुसरा विचार करूच नका। तुम्ही त्यांच्यावर प्रेम करतात म्हणूनच तुम्ही त्यांच्यासोबत लग्न करता। मग त्याच्यामध्ये असे काय बदल घडतात की तुम्हाला तो आवडत नाही? तुम्ही त्याला समजून घ्या, तोही तुम्हाला समजून घेईल, पण असे वाईट कुणासोबत कधीच करू नका। ही सत्य कथा आवडली असेल तर चला लगेचच या कथेला लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन कथेमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।